मनुवाद्यांचे तलवे काढणारा एक मंत्री मुद्दामून जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत करायचं काम करत आहे। मी भीमा सैनिकांना आवाहन करू इच्छितो की प्रत्येक स्तरावरती या संजय शिरसाटचा, या मंत्र्याचा, समाज कल्याण मंत्र्याचा तुम्ही निषेध करा, धिक्कार करा। मी आंबेडकरवाद्यांना आवाहन करू इच्छितो। सभापती महोदय, पूर्वी अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे, हे काही अंशी खरं आहे। एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा। आता गुन्हा दाखल केला की तातडीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे असं सुद्धा पूर्वी नियम होता आणि त्या पद्धतीने अटक काही लोकांना केली जायची। परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून आता शासनाने त्या कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे त्या बदलामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला तुमचा एफआयआर नोंदवता येईल, परंतु अटक करण्यापूर्वी जो आयओ असेल तो आयओ तो त्याची खात्री करेल। आता एफआयआर नोंद झाला, आयओने खात्री केली, त्याला पोलीस स्टेशन मध्ये त्याला तातडीनं त्याचा जर तो चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने तुम्हाला तो 169 ज्याला काय आपण म्हणतो, कलम 169 मला वाटतं त्याचं, तर ते समरी तो ती समरी तो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा देतो आणि त्याच्यानंतर पहिली जी काही कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण येतं त्या टायमाला ती समरी त्याला लावल्या जाते आणि ती केस विड्रॉ होते। परंतु माझं तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणं आहे की असे चुकीचे गुन्हे कुणावर दाखल होऊ नये। अन्याय झाला असेल तर निश्चित झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु जर कोणी असं करत असेल तर त्याला सुद्धा काय कायद्यामध्ये काय करता येईल का यावर शासन सुद्धा निर्णय घेईल। परंतु आता तातडीने अटक करण्याची जी काही पूर्वीची काय पद्धत होती ती आता थांबलेली आहे। त्याचा मला वाटतं आता समाजामध्ये हे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्ह्याचे प्रमाण त्याच्यामुळे कमी सुद्धा झालेलं आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। महाराष्ट्राच्या विधान भवनाचं अधिवेशन चालू असताना काल विधान भवनामध्ये सामाजिक न्याय मंत्री, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल नवीन नियम सांगितले, वक्तव्य केलं। ते म्हणतात आता अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आरोपीला एफआयआर दाखल होऊ शकते पण अटक करता येणार नाही। वा संजय शिरसाट, अरे चाटायची पण किती चाटायची याची मर्यादा असते। संजय शिरसाट, तुम्हाला कळणार नाही इथल्या गोरगरीब दलितांचं, आदिवासींचं काय दुःख आहे, किती अन्याय आहे, किती हत्या घडलेल्या आहेत, या जातीवादी वृत्तीमुळे किती बलात्कार झालेले आहेत। तुला नाही कळणार रे संजय, कारण तू समतावादी विचारसरणीच्या चळवळी म्हणून आलाच नाही, तू मनोवादी विचारसरणीच्या चळवळी म्हणून आलास, म्हणून तुला कळणार नाही। संजय शिरसाट यांनी 2018चं गॅझेट राजपत्र हे बघावं की अॅट्रॉसिटी ऍक्ट मजबूत करण्याची गरज का होती। परंतु संजय शिरसाट सारखे मनुवाद्यांचे तलवे काढणारा एक मंत्री मुद्दामून जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत करायचं काम करत आहे। मी भीमा सैनिकांना आवाहन करू इच्छितो की प्रत्येक स्तरावरती या संजय शिरसाटचा, या मंत्र्याचा, समाज कल्याण मंत्र्याचा तुम्ही निषेध करा, धिक्कार करा। मी आंबेडकरवाद्यांना आवाहन करू इच्छितो, हा संजय शिरसाट 20 मार्चला 14 सत्याग्रह दिनाच्या कार्यक्रमाला आला तर याला तिथून हाकलून लावण्याचं काम हे तुमची, माझी एक आंबेडकरवादी म्हणून जबाबदारी आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत करता। आज खेड्या पाड्यामध्ये जिथे अॅट्रॉसिटी ऍक्ट होते तिथे परिस्थिती काय असते एकदा संजय शिरसाटांनी जाऊन बघावी। संजय शिरसाटचा एक आंबेडकरवादी म्हणून मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आंबेडकरवाद्यांना आवाहन करू इच्छितो, आपण सगळ्यांनी यावेळी 20 मार्चला संजय शिरसाटाला 14 तळ्यावरती तर त्याचा धिक्कार आणि निषेध करायचा आहे, त्याला तिथून पळून लावायचा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की संजय शिरसाटांनी हा घेतलेला नियम तुम्ही पुन्हा मागे घ्या। अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यावरती आरोपी हा अटकच झाला पाहिजे। संजय शिरसाट
मुर्दाबाद, संजय शिरसाट मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. जय भीम, जय भारत.